चवीला अतिशय भारी अशी आंबट शेपू झुक्याची मिक्स भाजी बनवायची आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, शेपू आणि चुक्याची मिक्स भाजी बनवायची आहे। एकदम ताजा फ्रेश आहे, निसून घ्यायचा आहे। निसून घ्यायचा आहे। खूप छान लागते ही भाजी, भाकरी सोबत तर खूपच छान लागते। काड्या घ्यायच्या नाहीत, अशीच निसायची आहे। निसून घेतली भाजी, चिरून घ्यायची, बारीक चिरायची। चुका चिरलेला आहे, जास्त बारीक नाही चिरलेला, लगेच शिजतो। शेपू शिजत नाही लवकर, त्यासाठी बारीक चिरायचा आहे शेपू। बारीक चिरून घ्यायचा आहे। शेपू बारीक चिरून घेतलाय, ताटामध्ये टाकून धुवून घ्यायच्या दोन्ही पण भाज्या। पावसाळा आहे, माती लागते। धुवून घ्यायचा शेपू आणि चुका एकत्रच करायचा आहे। भाजी धुवून घेतले, 2-3 पाण्याने धुतलेली आहे। शिजून घ्यायची भाजी। पाणी गरम झालंय, मीठ टाकायचंय थोडंसं। शेपू आणि चुका शिजून घ्यायचा आहे, टाकायचा शिजायला। दहा मिनिट शिजून घ्यायचा आहे। चुका लगेच शिजतो, शेपू शिजत नाही। शेपू शिजायला उशीर लागतो। भाजी थोडी शिजल्यानंतर चणा डाळ टाकायची। शेंगदाणे टाकायचे आहेत। 10 मिनिट झालं, भाजी शिजलेली आहे। भाजी शिजलेली आहे। हिरवी मिरची बारीक बनवून घ्यायची मिक्सरला। भाजी बनवून घ्यायची, शेंगदाण्याचं कूट टाकायचे। 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले। बेसन पीठ टाकायचे। बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र बनवून घ्यायचे। भाजी बनवून घ्यायची। गॅस चालू केलाय। पातेलं गरम झालेलं आहे, तेल टाकायचे। तेल गरम झालंय, जिरे टाकायचे, लसण, बारीक बनवलेली हिरवी मिरची, मिरची जास्त भाजायची नाही, शिजलेली भाजी टाकायची आहे। पाणी टाकायचं नाही, छान झालेले आहे। शिजून द्यायचे 5 मिनिट। मीठ टाकायचे,
चवीपुरतं. पाच मिनिट शिजून द्यायचे. शिजलेली आहे भाजी. गॅस बंद केलाय. तयार झालेली आहे आंबट शेपू चुक्याची भाजी. एकदम पटकन होणारी आणि चवीला पण तितकीच भारी लागणारी आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. छान झालेली आहे. मिरची थोडीशी जास्त टाकायची आहे. खूप छान लागते भाजी. छान झालेली आहे भाजी. एकदम सोप्या पद्धतीने बनवली आहे.